आणि आता पाहूयात लोकसभा निवडणुकीचा विशेष कार्यक्रम छोटा पुढारी बीडमधून। काय चाललंय बीडचं राजकारण? चांगलं चाललंय हा? चांगलं चाललंय ना। चांगलं चाललंय का? हा। काय कोणाची हवा आहे? बजरंग अप्पा सोनवणे का बजरंग पंकज बाप्पा राय? सोनवणे, बजरंग बाप्पा सोनवणे। तर नमस्कार, आम्ही इकडे धाराशिव कोणाला? धाराशिवला कोणाचं वातावरण आहे? ओमराजे का? बरं काय वाटतं बजरंग अप्पाला कौल द्यायचा? बजरंग बाप्पा बरं मग बजरंग बाप्पा काय वाटतं तुम्हाला नेमकं इकडे जनता कोणाला साथ देईल? जनता का? हा जनता दिन कोणाला? अजित पवार। तर नमस्कार, आम्ही कर्मचारी तर सॉरी कर्मचारी का तुम्ही पण? बर ठीक आहे ठीक आहे। रस्ते काही झालेले आहेत हा हो। बर इथं हा बाकी सगळं ठणाणाच आहे। ठाणा नानाचे हो, बालकिल्ला सोनवणे सोनवणे ताईंना नाही आले का आजचे दिन? अरे बाबा आता एवढ्या मोठ्या लोकसंख्येत येणार कधी येणार आहेत आजचे दिन? 48 ला 48 हो, हा. हो, हो. मोदी सरकार म्हणते आपकी बार 400 पार, आम्ही कमीच नाही पार, कमी नाही बार कमीच नाही। बर काय विकास केला त्यांनी? काहीच विकास नाही केला। बर. निधी परत गेलाय त्यांचा। निधी परत गेलाय पालकमंत्री असताना गोरगरीबांना पीक विमा हा. सरकार करून भांडून आणून दिला, पण हा ह्याच्यात पण आहे हा पण पक्षामध्ये ताईला असं काही वर्चस्व नाही। पवार साहेबाच्या काळात हा बरेचसे काही योजना बीड जिल्ह्यासाठी हा. आल्या, तसे भाजपच्या काळात कुठलीही योजना आली नाही। पण हा बीड जिल्ह्यासाठी तुमचं सगळीकडे पणच आहे पण राईट हा. पणच आहे ना, ह्याच्यात पण हा. आहे। खरं बोललं पाहिजे, हा. खोटं बोलून काय नाही, उपयोग? बरोबर आहे. पंकजाताईच्या वेस्ट जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या हा. त्यावेळेस विकास झाला। ताईचा विकास आहे म्हणून आम्ही पंकजाताईच्या पाठीमागे उभे राहू। बर सर, धनंजय मुंडे सर आणि पंकजाताई एकत्र आल्यामुळं काय वाटतं, पंकजाताईंची ताकद वाढली का? पंकजताई ताकद वाढणार ना, दोन्ही सारखीच राहतील। पंकजताई ताकद बरी आहे सध्या, पण आम्ही पंकजताईलाच मतदान करणार। मोदी सरकारने एकच गोष्ट दिलेली आहे फक्त 2014 पासून, ती म्हणजे आश्वासनं। त्याच्या व्यतिरिक्त काहीच दिलेलं नाही, खोटी आश्वासनं। जोपर्यंत मोदी सरकार आहे तोपर्यंत आमच्या मराठवाड्याचा तरी कमीत कमी कोयता सुटू शकत नाही। आता आमचे मुंडे साहेब गेले तरी कोयता आमचा सुटलेला नाही, त्यानंतर विनायक मेटे गेले तरी कोयता जसा तसाच आहे गोरगरिबाच्या हातात। आणि इथून पुढे बी आता अशा ताया गाया किती माया आल्या तरी बी आमचा कोयता सुटणार नाही। सरकार म्हणते आपकी बार 400 पार, आता मग आता त्याचे 400 पार त्याला माहिती असेल, त्यांनी जर काही मशीन मध्येच काही घोटाळा करून ठेवलेला असला तर मग आता आम्ही काय सांगणार आहेत? आजी काय झालं हाताला? हात मोडलाय. बर तुम्हाला माहिती का उमेदवार कोण कोण उभा आहे तिथं? नाही पंकजाताई पंकजाताई हा, भरपूर कामं झालेले आहेत। बर काय काय कामं झालेली? भरपूर रस्ते ते समजा कामं झालेले आहेत। म्हणजे पंकजाताई लीड घेणार, पंकजाताई लीड घेणार ना। बाकीच्यांचं बाकीच्यांचं काय खरं नाही, काय करणार? काय नाही। मोदी मोदी जय श्रीराम। बर आपलं काय चाललंय? आपलं मजाच आहे पंकजाताईच। पंकजाताई हो बर मग मला हे सांगा, प्रीतमताईंना डावलून पंकजाताईंना का उमेदवार दिले? नाही प्रीतमताई सुद्धा कामाच्या आहेत, पण हा. आता हे वरी राजकारण असं झाल्यामुळं समजा काय पंकजाताईला झालं? विकास झालाय का? हा विकास झालाय ना, बर भरपूर विकास आहे। बर पाहुणे तो इथले कुठले आहेत पाहुणे? पुण्याचे. पुण्याचे? मग जाऊन द्या, पाहुणे म्हणल्यावर काही उपयोगीच नाही, मतदार पाहिजे आपल्याला। दादा नमस्कार, नमस्कार। कुठलं गाव? बीड सध्या कुणाचं वातावरण आहे? ते आता सांगू शकत नाहीत। काय वाटतं? निधी गेला सगळा कुठं वापस गेलाय म्हणतात लोक, शिकले लोक म्हणतात इथं आलेला निधी सगळा वापस गेलाय। आपण भावाची ताकद बहिणीला बसली ना, म्हणजे ती फक्त भाऊबीची दिशा असती ताकद, हे राजकारणात नसतं। भाऊ बहीण घरी, हे महाविकास आघाडीकडे बघा अजून एकदा चेक करून त्यांना, नाही तर त्यांना बी आधी बघितलेलं आहे। सगळे जुनेच आहेत, निष्क्रिय लोक आहेत सगळे। कोणा संग लग्न केलं तर पुरीच व्हायला लागल्यात, पोरग काय व्हाय ना। त्याच्यामुळे विकासाचं काय खरं नाही, आणि कुणा संग तरी लग्न करावंच लागेल ना। हा त्याच्यामुळे कुणी हो, पोरं हो पुरी हो, नाही तर काही बी नाही झालं तरी त्यांना देणं रस्ता हो नाही हो ते सगळं आलं। काय नाही, देऊन उपयोग नाही त्याचा, देऊनच उपयोग नाही। का बरं? आमच्या सरकीला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही। भारतीय जनता पार्टीकडे असा कुठला साबण आहे माहित नाही की ते त्यांच्याकडे गेल्यानंतर किती भ्रष्ट माणूस धुतल्या तांदळासारखा होतो। आणि 300 रुपयाची खताची गोणी 1200ला 1800ला 1500ला झाली, बरोबर आहे। आणि तुम्ही आम्हाला 2000 देऊन कोणता उपकार करायला लागले? असं पाणीच नाही। नगरपालिकेला सांगत नाही का तुम्ही? आणि नगरपालिकेमध्ये ते माजलगावचा पाणी त्याला हो पाणीच नाही। कोणाला अर्ज वगैरे करीत का नाही?
साहेब आता इलेक्शन चालू आहे, आचारसंहिता चालू आहे. अधिकारी जी आरचं बिस्लरीचं पेतेत, आम्ही तळ्यावरून गडूळ बिडूळ आणतो आणि ते पेतो. आणि तुम्ही विचारतात मतदान कोणाला करायचे? पुढाऱ्याने काहीच केलं नाही ना आजपर्यंत. 40 वर्ष विकासच नाही ना आमच्या बीड जिल्ह्याचा झाला. मग आता केव्हा व्हायचा विकास? पण रेल्वे धावली ना. कुठं धावली? नाही धावली. कुठं धावली? धावणार आहे ना. आता आमची आई म्हातारी झाली तरी रेल्वे नहीं धावली. प्रीतम तई 2 बार चुन के आई. दूसरे बारी उन्होंने बोली थी कि मैं रेलवे का पूरा काम करके आऊंगी, परली से जब आऊंगी रिटर्न तो टिकट के वास्ते जाऊंगी, बैठ के आऊंगी बोलती. कहीं नहीं आई रेलवे. रेल ही नहीं आई तो उन्हें बैठ के आने का क्या सवाल आता? रेल ही नहीं आई तो उन्हें कहाँ से आएंगी आप? उन्हें भी नहीं आ सकती आप. मला जनतेचा खूप खूप चांगला प्रतिसाद आहे. जनताच ही निवडणूक हातात घेईल आणि जनताच या निवडणुकीमध्ये फार फार चांगला विजय मला देईल. अजेंडा एकच आहे, विकासाचा अजेंडा आहे, बंधुभावाचा अजेंडा आहे आणि या जिल्ह्याच्या राजकारणाचा आता एक वेगळा पडाव सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये विकासाच्या वेगळ्या उंचीवर जिल्ह्याला न्यायचं आहे. काहीच केलं नाही म्हणून ते जनता आमच्या सोबत आहे. त्यांनी काही केलं नाही म्हणून ते जनता आमच्या रेल्वे आणली नाही, रोड केले नाही, शेतकऱ्यासाठी काही केलं नाही. कुठं विकास झालाच नाही ना. जी काही कामं तिने आम्ही मंजूर केली, रस्त्याची कामं, अजून कुठलाही बीड जिल्ह्यातला महत्वाचा मार्ग कुठलाही पूर्ण झालेला नाहीये. जनता जरी काही नाराजी असेल तर ती नाराजी आम्ही दूर करू. नाराज त्याच्यावरच असतं ज्याच्याकडनं अपेक्षा पूर्ण होऊ शकतात. समोरच्यांवर नाराजही व्हायची जनतेची तयारी नाही. जनता आमच्यावर खुश पण आहे, आमच्यावर नाराज होईल तर त्यांना खुश करायची ताकद मोदीजींमध्ये आहे. साहेब तुमचा विकासाचा काय अजेंडा आहे? विकासाचा अजेंडा आहे की बीड जिल्ह्याचा मागासपल्ल्यांचा लागलेला जो धब्बा आहे तो मी काढणार आणि माझ्या बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेचं दरडोई उत्पन्न वाढवणार. रेल्वे जी आपली थांबली तशीच ती रेल्वे मी येणाऱ्या माझ्या काळामध्ये कारकिर्दीत कंप्लीट करणार. जिल्ह्याच्या विकासासाठी ही निवडणूक मी लढवतोय. बीड जिल्ह्याच्या रेल्वेचा जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे, रेल्वेचा प्रश्न आहे, नगर बीड परळी रेल्वे मार्ग हे तत्कालीन खासदार प्रीतमताई असतील, यांनी कधी सोडण्याचा प्रयत्न केला नाही. विरोधक तर स्वतःच्या जिल्हा परिषद गटाच्या बाहेर सुद्धा येत नाही 5 वर्ष आणि सडनली 5 वर्षानंतर त्यांना लक्षात येतं की आपल्या जिल्हा परिषद गटाच्या बाहेर सुद्धा जग आहे.